नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूयात जे महाराष्ट्र सरकारने आता जे येत्या अर्थसंकल्पात जे सादर केले नवीन स्कीम भगिनीसाठी. स्कीमचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण. तर हे सविस्तररित्या फॉर्म भरण्यासाठी तुम्ही अंगणवाडीमध्ये पण भरू शकता किंवा ऑनलाईन पण पद्धत आहे, सेतू केंद्र वगैरे, महाई सेवा केंद्र. तरी ॲपमधून पण आपल्याला हे गोष्टी भरता येतात. ऑनलाईन फॉर्म कोणालाही एक्स्ट्रा पैसे द्यायची गरज नाही आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, प्ले स्टोअरला जायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये. ओके, गुगल प्ले स्टोअरला गेल्यावरती इथं तुम्हाला टाईप करायचं आहे नारी शक्ती दूत. ओके, नारी शक्ती दूत टाईप केल्यावरती तुम्हाला इथं दिसेल नारी शक्ती दूत ॲप. हा त्याचा लोगो आहे असा. ठीक आहे, मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र. तर ह्या ॲपला तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. मी ऑलरेडी इन्स्टॉल केलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे असं दिसतं. ओके, तुम्ही ऑलरेडी इन्स्टॉल केलं नसाल तर तुम्हाला इथे इन्स्टॉलचं बटन येईल, त्याच्यावरती क्लिक करून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल करून घेतल्यावरती मग तुम्हाला हे ॲप जे आहे, मी एकदा बंद करतो. ओके, आणि एकदा ओपन करतो. हे असं दिसेल. ठीक आहे, नारी शक्ती हा प्रकारचा त्याचा UI आहे जो तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर थोडंसं लोड घ्यायला वेळ घेतो, तो लोड व्हायला थोडंसं इथं थांबायचं आहे तुम्हाला. एकदम सविस्तर. जर तुम्हाला समजा एखाद्या वेळेस भरता जर नाही आला फॉर्म, तुमच्या आजूबाजूला जे कोणी मुलं असतील शाळा कॉलेजला वगैरे जाणारे, ज्यांना हे जमतं थोडंफार, त्यांच्याकडून पण तुम्ही हे भरून घेऊ शकता. तुम्हाला कुठल्याही सेतू केंद्रात किंवा इतर व्यक्तीला एखादा समजा पैसे मागत असेल फॉर्म भरून द्यायला 500-1000 रुपये, तर तुम्हाला तेवढे पैसे द्यायची गरज नाही आहे. कधी कधी ते गावाकडे काय असतात की आता गावातील अशिक्षित किंवा गोरगरिबांना माहीत नसतं ह्या गोष्टी, त्यामुळे ते वाटेल ते पैसे मागण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस लोकांना पण वाटते की महिना 1500 रुपये भेटतं, त्याच्यामुळे चला 500 रुपये देऊन टाकायचं, नाही का. मग त्या हिशोबाने थोडीफार लूटमार होते त्या पद्धतीनं. त्यासाठी मी हे प्रयत्न करतो आहे की आपण हे माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी, हा व्हिडिओ. ओके, इथे थोडंसं वेळ घेतं हा ॲप, त्यामुळे थोडंसं थांबावं लागेल.